हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज शनिवार आहे, सुट्टी आहे मिस्टरांना. तर आज जरा बाहेर काम आहे म्हणून चाललोय. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं, की मी एक्स-रे काढायला गेले होते. तो कशासाठी काढला होता हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. ते येत्या व्लॉगमध्ये मी ते तुम्हाला सांगेलच पुढे. आज मी तो एक्स-रे आलेला होता. जो डायरेक्ट डॉक्टरांना आधीच ईमेल केलाय. तर त्यांनी आज बोलवलंय. आज बहुतेक चेकअप वगैरे करतील आणि नंतर मग कळेल की पुढे काय करायचं ते. सो तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आज आम्ही काय काय केलं नक्की बघा. आणि पुण्यामध्ये आता सध्या असं वातावरण झालंय, तुम्ही बघू शकता मला किती घाम आलाय, गरम होतंय. तर जसं गोव्याकडे, मुंबईमध्ये जसं वातावरण असतं, तसं सध्या पुण्यातही झालेलं आहे. पाऊस पडतो, सकाळी ऊन असतं, संध्याकाळी परत पाऊस पडतो. त्यामुळे असं दमट वातावरण तयार झालंय आणि रात्री गार असतं, रात्री थंड वातावरण असतं. पण ऊन, पाऊस, थंड असं सगळ्यामुळं असं दमट वातावरण सुद्धा पुण्यात झालंय. तर त्यामुळे एवढं गरम होतं आणि घामही येतो. सो तुम्ही बघू शकता किती गरम झालंय. आणि आता मला दवाखान्यात जायचंय. सो चला. सगळं आवरून झालेलं होतं आणि निघालो होतो आता दवाखान्यात जाण्यासाठी. कारण 10:30ची अपॉइंटमेंट होती डॉक्टरांची. तर आम्ही वेळेतच निघालो होतो आणि सकाळी उठल्या उठल्या चहा वगैरे झाला आणि लगेच निघालो. कारण डॉक्टरांनी वेळेतच बोलवलं होतं. तर वेळ पण झाला होता, आम्ही निघालो होतो. स्वयंपाक वगैरे सगळं बाकी होता माझा. सो दवाखान्यातलं काम इथे झालेलं आहे माझं. आणि मी इथलाही व्हिडिओ केलेला आहे, पण मी तुम्हाला पुढे नक्की शेअर करेल आणि सांगेल की मी कशासाठी एक्स-रे काढला होता आणि कशासाठी मी दवाखान्यात आले होते. त्यांनी मला पुढची अपॉइंटमेंट दिली त्यांनी परत मला बोलवलं आहे. जेव्हा माझं ते पूर्ण होऊन जाईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि तिथलं काम झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर आम्ही ठरवलं, मी स्वयंपाक करणार होते, मी करत होते. पण मिस्टर म्हटले आज काही करू नको, कारण स्वयंपाक वगैरे केला तर मग निवांत बाहेर कुठं जाता येत नाही, घरातच बराच वेळ चालला जातो. तर ते म्हटले की आपण बाहेर जाऊया कुठंतरी लांब गाडी घेऊन आणि तिकडनं येतानाच थोडंफार काहीतरी खाऊन येऊ, असं आम्ही ठरवलं होतं. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो शकुंतला मिसळला. मिसळ खाऊन बरेच दिवस झाले होते, मिसळ खाल्लेली नव्हती. सो आम्ही सासवड घाटाकडे आलो होतो. तर मग मिसळ आपण तिथं जाऊया, कारण तिथली मिसळ आम्ही एकदा खाल्ली होती तर ती छान होती. सो आम्ही इथेच आलो होतो. आणि इथेच मामींचा खूप छान असा फोटो होता, खूप मोठा आणि खूप छान होता. सो मी तोही तुम्हाला दाखवत होते इथे. आणि इथे आम्ही मिसळ मागवली होती, एक स्पेशल मागवली होती आणि एक साधी मागवली होती. तर स्पेशलमध्ये पान होतं. तर रोहित लगेच म्हणत होता सुरुवातीलाच की मी पान खातो, पण मग त्याला सांगितलं की सुरुवातीला कोणी पान खात नाही, जेवणं झाल्यानंतर ते पान प्लीज का करणं. त्याने गुलाबजामुन खाल्ला आणि मिसळ इथे खात होते. खूप स्पायसी होते, कदाचित माझं तोंड आलं असावं. मला खूप तिखट लागत होती, पण रोहितला आवडली होती आणि मिस्टरांना खूप आवडली. मी याआधीही खाल्ली, त्याआधी मला खूप छान लागली, पण यावेळेला मला जरा तिखट लागत होती. आणि इतर रोहितने पावमध्ये
भाजी लावून दाबेलीसारखं करून तो खात होता. त्याला ती दाबेलीसारखं खूप आवडत होतं आणि ते खाऊन झाल्यानंतर त्याला वाटलं की अरे तिखट तोंड त्याचं थोडंसं जळालं आणि मग तो पाणी पित होता सारखा. पण पाण्याने त्याचं तोंड काय त्याला तिखटपणा काही जात नव्हता. मग त्याला मी फ्रुटी घेऊन दिली आणि फ्रुटी घेतल्याच तो नाचायला लागला. मी व्हिडिओ करत होते त्या आधीच तो नाचणं बंद झालं. कदाचित फ्रुटीसाठी पण त्याने सांगितलं असावं की तिखट लागतंय असं. असं काय पितोय का? येत आहे तुला पण नुसता टामटाम येत ना. मिलकर तुमको है बताना, धीरे धीरे सुन मेरी जिंदगी में आना. तू याच्यावर पैसे मावून नसेल तू. काय काढतोय रोनी? अरे फुटबॉल बरेच आहे आपल्याकडे. नको नको पसारा नको करू बेटा. इथे बघ किती छान वातावरण आहे. अरे बापरे बिस्किट कुठून आलं? अरे बापरे. पाय नाही मारू. आणि पाऊस येऊन गेला होता थोड्या वेळापूर्वी. तुम्ही बघितलंच असणार. खूप जोराचा पाऊस होता आणि मिस्टर छान गाणे म्हणत होते. मी त्यांना न सांगता ती रेकॉर्डिंग केलेली होती. आणि इथे वातावरण खूप छान झालं होतं. यावेळेस कदाचित आम्ही तिकडं गेलो असतो तर खूप छान वाटलं असतं सासवड घाटात असो. आणि तिथं विठ्ठलाची मूर्ती आहे मोठी, तीही खूप छान आहे. तिथंही आमचा जायचा विचार होता पण ऊन होतं खूप आणि चटके देत होतं म्हणून मग आम्ही तिथं काही गेलो नाही. सरळ मिसळ खाल्ली आणि घरी आलो. आमचा प्लॅनिंग नंतर असाही झालेला मिसळ खाऊन की आपण तिकडनं फार लांब नाही आहे, बालाजीला जायचं. प्रति बालाजी नारायणपूरचा आहे तो, तिथे जायचं आमचं ठरलेलं. पण रोणीचा क्लास होता. आदल्या दिवशी त्याला क्लासला सुट्टी होती आणि रविवारीही त्याला सुट्टी असते. मग शनिवार होता तर नको आज जायला तिकडं गेलो असतो तर आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला असता आणि रोणीचा क्लास मिस झाला असता. म्हणून मग आम्ही तिकडे काही गेलो नाही. परत घरी आलो. सलग 3 दिवस सुट्ट्या झाल्या असत्या त्याला. आणि त्यानंतर मग आम्ही निवांत झोपलो. जरी गाडीनं गेलेलो असलो तरी घरी आल्या आल्या दमायला झालं होतं आणि त्यानंतर तिघांनी आम्ही झोप काढली छान. आणि झोपेतनं उठल्यावर जास्त आळस आला आम्हाला असं म्हणता येईल. कारण नंतर असं वाटत होतं काही करायला नको, पण स्वयंपाक करणं भाग होतं. बाहेर सकाळी फक्त मिसळ खाल्ली होती त्यामुळे संध्याकाळी भाजी पोळी असं काहीतरी पाहिजेच. सो मी इथे गिलक्याची भाजी केलेली होती. गिलक्याची भाजी पोळ्या करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर काहीतरी हवं म्हणून मग मी इथं ठेचा बनवत होती. मी आधी एकदा ठेचा बनवला होता तेव्हा रोणीतला आवडला होता. त्या साध्या मिरच्यांच्या होत्या, अजिबात तिखट नव्हत्या. मी त्याच मिरच्या होत्या माझ्याकडं तर मी त्याच मिरच्यांच्या ठेचा बनवून घेत होती. कारण मला ठेचा खूप आवडतो आणि तो तिखटही नव्हता त्यामुळे मग मी लगेच बनवायला घेतला, काहीतरी तोंडी लावायला हवं म्हणून. आणि मी गिलक्यांची भाजी केली होती. पुण्यामध्ये गिलक्याला वेगळं नाव आहे, बऱ्याच जणांकडे वेगळ्या वेगळ्या नावाने ही भाजी आहे. आमच्याकडे गिलके म्हणतात, इकडे घोसावळं पण म्हणतात, दोडके पण म्हणतात. आणि इथं रोणीतला खूप भूक लागलेली होती. तो मला सारखा म्हणत होता झाले कधी, आणि मी पटकन करण्याचा प्रयत्न करत होती आणि स्वयंपाक माझा रेडी होता. लगेच मग मी वाढायला घेतलं. आधी त्याला दिलं. मिस्टर खाली गेले होते मित्रांबरोबर गप्पा मारायला, तर त्यांनाही फोन करून मी बोलवलं होतं. जेवणं झाली आमची आणि जेवणं झाल्या मग मी लगेच भांडे आवरायला घेतले. कारण की असं वाटत होतं की आपणही निवांत थोडं बसावं.
मग मी इथे पटकन पटकन भांडे आवरून घेत होती, जेणेकरून नंतर टी व्ही बघून आरामात आपला वेळ जाईल असं म्हणून. पण इथे रोणीचं रडणं चालू झालेलं, कारण त्यालाही खूप बोर होत होतं आणि एकटं वाटत होतं. जेव्हा परी होती तेव्हा सारखा तिच्याशी भांडत होता, आणि आता 3 होती तर आता त्याला आठवण येत होती. आणि जास्त आठवण आजीची येत होती, कारण आजी दक्षकडे होती, परीकडे होती. त्याचं जास्त दुःख त्याला होतं की ती त्यांच्या घरी आहे, माझ्या घरी नाही आहे. म्हणून मग मी इथं त्याला थोडंसं समजवत होती आणि त्याला सांगितलं की चल तुला मालिश करून देते डोक्याची. त्याला खूप आवडतं मालिश करून घ्यायला. मग मी असं सांगितल्याबरोबर तो लगेच शांत झाला, रडणं त्याचं थांबलं आणि इथं निवांत मी त्याला मालिश करून देत होती. त्याला मालिश खूप आवडते करून घ्यायला. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.